पक्ष प्रवेशासाठी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्षांनी एवढ्या पक्षाने आपलं मनोबल व्यक्त केलेलं आहे. मी या सर्वांना विश्वास देऊ इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा म्हणून मी या सर्वांचं स्वागत तर आता केलंच, परंतु पक्षामध्ये संघटनेमध्ये त्यांचा योग्य तो मान सन्मान आम्ही ठेवूच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येऊन आम्ही चूक केली असं त्याला आयुष्यामध्ये वाटणार नाही. अशा प्रकारचे मी आणि आमच्या जिल्ह्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी करतील. आपल्या सर्वांचा योग्य तो मान सन्मान आम्ही ठेवू. तुमच्या प्रभागातील तुमच्या गावातील जी विविध विकास कामं आहेत त्यामध्ये आम्ही निश्चितपणाने तुम्हाला सर्वांना मदत करू. बदलून राजूजी आवळे या हातकणंगले मतदारसंघामधून विधानसभेवरती निर्वाचित झालेले होते. ते त्यावेळेला जनसुराज्य पक्षात होते, तर मागच्या वेळा ते जनसुराज्य पक्षामधून त्याला तिकीट मिळालं नाही म्हणून त्यांनी बंडखोरी केली होती. म्हणजे काल टीव्हीवर दाखवत होते की जनसुराज्य पक्षाचे राजूजी आवळे, तर त्याच वेळा त्यांनी जनसुराज्य पक्षाचा राजीनामा दिलेला. आता राजूजी आवळे आल्यामुळं हातकणंगले तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना आपली मजबूत होईल. गावागावात आम्हाला कार्यकर्त्याची फळी उभा करता येईल आणि विशेषतः इचलकरंजी नगरीचे एक सुपुत्र म्हणून इचलकरंजी शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फार मोठा आम्हाला उपयोग होईल, सहकार्य होईल. इचलकरंजी शहराची आमची संघटना बळकट व्हायला मदत होईल. आज मदन कारंडे आणि सर्व त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि मला वाटते राजूजी आवळे यांचं थोडं मनोगत होईल तोपर्यंत प्रदेशाध्यक्ष येतील आणि स्वागत त्यांचा आपण प्रवेश करून मग दोन्ही नेते मंडळी भाषण करतील. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक मी स्वागत करून आपले सर्वांचे मी आभार मानतो. आणि कालच अजितदादांनी विधानसभेत असं सांगितलं होतं की पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये 3 पक्ष एकत्र आल्यानंतर काय परिस्थिती होती आता राज्याला पाहिलेलं आहे. आता आमच्यातून जे गेलेले आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पक्षाने काही आमिष दाखवून, मंत्रिपदाची काही आमिष दाखवून, संपत्तीचे आमिष दाखवून आणि काही चौकशा, काही धमक्या देऊन त्यांनी जे प्रवेश केलेले होते ते पुन्हा आज ते स्वघरी परत इच्छुक आहेत. जे आमदार येतील त्यांना राजीनामा देऊन पुन्हा आम्ही त्यांना प्रचंड मताने निवडून आणू असं कालच विधानसभेत दादांनी सांगितलेलं होतं. मला वाटतं राजीव आवळेंच्या प्रवेशामुळं ही सुरुवात झाली असं मी मानतो. स्वागत करतो आणि आपली सर्वांची धडा घेतो. जय जय महाराज. यानंतर ज्यांचा आज प्रवेश आहे ते माझे आमदार राजूजी आवळे यांचं मार्गदर्शन होईल. त्यानंतर प्रवेश होईल, त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. आज या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शब्दाला अत्यंत पक्के असणारे किंवा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा, कोल्हापूर जिल्ह्याचे आमचे नेते आणि माझे मार्गदर्शक आदरणीय मुश्रीफ साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष ए.वाय. पाटील साहेब, इचलकरंजी शहरातले नगरपालिकेतले नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश पाटील साहेब, पिष्टे साहेब, बी.के. चव्हाण, खरं तर राष्ट्रवादीच्या मार्गावरती आणण्यासाठी ज्यांनी मनापासून प्रयत्न केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय कारंडे साहेब, आमचे बंधू नगरसेवक अब्राम आवळे, पन्हाळ्याचे नगरसेवक सुनील हवळ, उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि तरुण मित्रांनो, खरं तर आज मुश्रीफ
मी इचलकरंजीचा नगरसेवक झालो, नगराध्यक्ष झालो, विधानसभेत आमदार म्हणून काम करायला लागलो, पण त्यावेळी जेवढा आनंद कारंडे साहेब झालाय तेवढा आनंद आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करता नव्हतं. कारण राजकारणाची सुरुवात कॉलेज जीवनापासून केली आणि पहिल्यापासून राजकारणामध्ये एक आयडल कुणाला मानायचं. तरुण वयामध्ये कॉलेजच्या बाहेर आम्ही ज्यावेळी तरुणांच्या बरोबर चर्चा व्हायची त्यावेळीपासून सातत्यानं माझ्यासारखा कार्यकर्ता देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांच्यावरती प्रेम करणार. जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये ज्या ज्यावेळी पवार साहेब असतील आणि माझी भेट झाली, पण आवर्जून मी कोणत्या पक्षात आहे याची चर्चा न करता, पण सध्या राजूचं काय चाललंय ही चौकशी पवार साहेब करत असतात. खऱ्या अर्थानं आम्हा सगळ्यांचंच एक वडीलधारी नेतृत्व म्हणून आम्ही पवार साहेबांकडे बघतो आणि या गोष्टीची आठवण दादा या ठिकाणी करून देणं गरजेचं आहे. माझे वडील स्वर्गीय किसनरावजी आवळे यांनी इचलकरंजी शहरामध्ये महाराष्ट्रातल्या मातंग समाजाचा मेळावा त्या ठिकाणी घेतला होता. इचलकरंजी मध्ये राजाराम मैदानामध्ये मातंग समाजाचे 1 लाख लोक त्या ठिकाणी गोळा केली होती आणि त्यावेळी आदरणीय संरक्षण मंत्री म्हणून पवार साहेब काम करत होते. त्यावेळी त्या कार्यक्रमाला मातंग समाजाच्या मेळाव्याला पवार साहेब आले होते. तेव्हापासून ऋणानुबंध आमच्या परिवाराचा पवार साहेबांचा आहे आणि आमच्या वडिलांचं ज्यावेळी निधन झालं त्यावेळी सुद्धा पवार साहेब घरी येऊन आम्हा सगळ्या भावंडांचं सांत्वन करायचं काम त्यांनी केलं. आता राजू आवडीचं भाषण चालू आहे, तो पण दादा भाषण करायला असतं. त्यामुळं हे आमच्या डोक्यावर असणारा पवार साहेबांचं पितृतुल्य असा हात आम्ही कधी विसरलो नाही. परंतु राजकारणामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा ज्या ज्यावेळी मतदारसंघाच्या विभागणी झाल्या त्यावेळी आमचा वडगाव मतदारसंघ काँग्रेसच्या वाटणीला गेला आणि मग त्यामुळे राष्ट्रवादी लढवलं नाही. असं झाल्यानंतर मला पर्याय नव्हता, मग विधानसभा लढवायची तर होती. तर तालुक्यामध्ये एक चांगलं संघटन उभा केलं होतं. बहुजन समाजाला एकत्रित करून एक मोठी फळी तयार केली होती आणि तालुक्यामध्ये परिवर्तन गरजेचं होतं. त्यामुळं त्यावेळी जनस्वराज पक्षाच्या झेंड्याखाली जाऊन त्या ठिकाणी मी आमदार म्हणून निवडून आलो. पण त्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्यावेळी समर्थनाची चर्चा येईल त्या त्यावेळी मी राष्ट्रवादी बरोबर राहायचाच निर्णय त्यावेळी मी घेतला. एकाही गोष्टीची मी या ठिकाणी दादांना आठवण करून देऊ इच्छितो. राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर एवढ्या मी इचलकरंजीचा नगराध्यक्ष होतो. इचलकरंजीचा नगराध्यक्ष असताना त्यावेळी काँग्रेसचे नेते आदरणीय आवाडे साहेबांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं. कोणावर जायचं, कोणती भूमिका घ्यायची याची चर्चा त्यावेळी झाली. त्यावेळी सुद्धा मी कल्लाप्पा आवाडे दादांना सांगितलं होतं की राष्ट्रवादी निघलेल्या पवार साहेबांचं नेतृत्व आपण स्वीकारूया आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करूया असं मी सांगणार. मी त्यावेळेचा एक कार्यकर्ता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी मी माझ्या सर्व असणाऱ्या त्यावेळी नेतृत्वाखाली ज्यांच्या काम केलं त्यांना सांगत होतो की यावेळी पवार साहेबांच्या बरोबर जाऊया, राष्ट्रवादी बरोबर काम करूया. पण तशी संधी मिळालेली नाही. पण या विधानसभेमध्ये निष्ठेला डावून माझ्यासारखा ज्या पक्षात राहत होतो निष्ठेनं काम केलं, पण निष्ठेला डावलून एक धनिकाला संधी देण्यात आली. मग त्यावेळी ठरवलं आता मी माझ्या स्वतःच्या मनाचा राजा आहे,
नुसता नावाचा राजा होतो, निर्णय घेता येत नव्हता, परंतु आता मी माझ्या मनाचा राजा आहे अशी भावना मनामध्ये निर्माण झाली. आणि योगायोगानं कारंडे साहेबांच्या बेकरीच्या उद्घाटनासाठी मुश्रीफ साहेब येणार होते आणि कारंडे साहेबांनी मला निमंत्रणासाठी फोन केला आणि त्याच वेळी कारंडे साहेबांनी म्हटले की तुमच्यासारखा कार्यकर्ता राष्ट्रवादीमध्ये येणं गरजेचं आहे. माझ्या मनातल्या भावनेला त्यांनी हात घातला आणि गेली 1 महिनाभर, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 1 महिनाभर आपण प्रवेशाची वाट बघतोय. मुश्रीफ साहेबांची, जयंत पाटील साहेबांची तयारी होती, पण आम्ही सगळे म्हणतो दादांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करायचा. मी तुम्हा सगळ्यांना सांगेन, दादांच्या उपस्थितीमध्ये माझी इच्छा का झाली, मी प्रदेशाध्यक्षाने मुश्रीफ साहेबांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये करता आला असतं, पण दादा ज्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदा चार्ज मंत्रालयात घेतले तेव्हा मी रस्त्यावरून मंत्रालयात चाललो होतो. त्यावेळी सुद्धा जाता दादाने गाडी थांबवून माझ्यासाठीची चौकशी केली. त्यामुळे हे प्रेम पवार साहेबांच्या पासून दादांच्या पर्यंत जे मला मिळालं, त्या प्रेमाची उतराई भविष्यात मला करावी लागणार आहे. दादा वेळेला महत्व देणार आहेत, पण या निमित्तानं आमच्या भावना व्यक्त करायला परत संधी मिळणार नाही. ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्या त्यावेळी पवार साहेबांनी वडीलधाऱ्याचा हात माझ्या सगळ्यावर डोक्यावर ठेवलाच, पण कामानिमित्त आमदार नसताना सुद्धा दादांना भेटलो. त्यावेळी सुद्धा दादांनी माझ्या वाटचालीची चौकशी केली. हे सगळं आपले पण मला राष्ट्रवादीत मिळालं आणि म्हणून मुश्रीफ साहेब, बेवाय साहेब भविष्यात या प्रेमाची उतराई करण्यासाठी सातत्यानं राष्ट्रवादीशिवाय मी दुसरं काम करणार नाही एवढं जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं. दादांनी मला वेळ द्यावा आणि जिल्हा सांगावा, त्या ठिकाणी मातंग समाज, बहुजन समाजाचा मेळावा घ्यायला मी एका पायावर आहे. दादा आमदार नव्हतो त्यावेळी 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये बहुजन रयत परिषदेच्या निमित्तानं तमाम मातंग समाजाला एकत्रित करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. घरातूनच चळवळीचं बळ मला मिळालं, घरातूनच स्वर्गीय किसनरावांच्या पासून माझ्या राजकीय वाटचाला, सामाजिक जीवनाला बळ मिळालं आणि म्हणून त्या जोरावर मी सगळ्या सामाजिक कामामध्ये मी पुढे काम करत राहिलो. आणि ते 10 वर्षामध्ये आमदार नसताना महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातंग समाजामध्ये, मागवाड्यामध्ये जाऊन संघटना बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. 2021 मध्ये मुश्रीफ साहेब तुमच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातंग समाजामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा तुम्हाला भविष्यात दिसल्याशिवाय राहणार नाही एवढं अभिमानाने या निमित्ताने सांगू इच्छितो. कारंडे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, एवाय साहेब असतील, आमचे तालुक्याचे अध्यक्ष पिष्टे साहेब आहेत, बीके चव्हाण साहेब आहेत, प्रकाश पाटील, ही नेते मंडळी राष्ट्रवादी अडचणीच्या काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये राहिलेली मंडळी आहेत. आणि म्हणून ही मंडळी सांगतील ते काम पुढच्या काळामध्ये मी माझ्यासारखा काम करत राहणार आहे. मी आमदार होतो, मी आमदार म्हणून काम करू या कामामध्ये न राहता, पण भविष्यात या पवार परिवारानं दिलेल्या प्रेमाची उतराई म्हणूनच भविष्यामध्ये राष्ट्रवादीशिवाय दुसरं काम करणार नाही एवढं जाहीरपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. ही मंडळी मला राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता म्हणून भविष्यामध्ये माझ्याकडनं माझ्या योग्यतेचं जे जे काम असेल ते काम करून घ्यायला, काम करावं, आदेश द्यावेत अशी भावना या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो. या ठिकाणी वडगावच्या नगराध्यक्षा आदरणीय सूर्यवंशी काकी आलेल्या, माजी नगराध्यक्ष तेही आमच्या बरोबर यावेळी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचा मी मुद्दामपणे एक घरगुती कार्यक्रम, आज आमच्या मातोश्री सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, आमची पत्नी आहे, आमचे भाऊ नगरसेवक आहेत, त्यांची फॅमिली सगळे आलेले आहेत. आम्ही प्रत्येक जण सातत्यानं या परिवारावरती प्रेम करणारे आम्ही सगळी मंडळी आहोत. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या नगरपालिका असतील,
येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकीमध्ये मी प्रत्येक ठिकाणी जाऊन राष्ट्रवादीचा विचार आणि त्याचा प्रसार करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितोय, आपण सगळेच म्हणजे तुम्हाला माहिती आहे या देशामध्ये सदृश्य पद्धतीची आणीबाणी सुरू आहे. आपण फुले शाहू आंबेडकर बाबासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणारे, त्यांच्या विचारातून तयार झालेले आपण सगळे कार्यकर्ते. पिंपरी चिंचवडचा दादा युवराज दाखले म्हणून एक कार्यकर्ता या ठिकाणी आलेला आहे. युवराज दादांच्या प्रचारामध्ये सक्रिय होता, त्यामुळे त्याला त्यातनं शिवसेनेचा पूर्वी काम करायचं, आता मातंग समाज म्हणून आम्ही एकत्रित काम करतोय. सगळ्यांचा उद्देश आहे की अलीकडं या राज्यात या देशात एक सदृश्य अशा पद्धतीच्या आणीबाणीचा प्रसंग आलेला आहे. आणि म्हणून आपण सगळे बहुजन समाजाच्या कार्यकर्त्यांनी, बाबासाहेबांच्या विचारावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी, आपण सगळेजण घटनेवरती विश्वास ठेवून जाणाऱ्या सगळ्या मंडळींनी भविष्यामध्ये राष्ट्रवादीशिवाय आपल्या सगळ्यांना पर्याय नाही एवढे या निमित्त या ठिकाणी मी मनापासून सांगू इच्छितोय. तर सगळ्यांनाच या ठिकाणी सांगेल की आपण सगळे मंडळी फुले शाहू आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, या महापुरुषांच्या विचारांनाच आपण वाटचाल करणारे सगळे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना महापुरुषांना अभिवादन आशा करून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादीचं काम आपण करण्यासाठी आपण कुठेही कमी पडू नये एवढी भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा दादा, तुमचं प्रेम, तुमच्या शुभेच्छा, तुमचा आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीमागे आहेतच. मी पुन्हा मागणार नाही, कारण मला माहिती आहे कायमपणे कार्यकर्ता म्हणून मला त्यांनी कायमपणे मला जवळीक दिलेली आहे. मुश्रीफ साहेब तर तुम्हाला सगळ्यांना आपल्या जिल्ह्यातले आहेत, ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मुश्रीफ साहेब सुद्धा साध्या कार्यकर्त्याला मोठं करण्यासाठी झटणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे या दोन्ही मंडळीच्या नेतृत्वाखाली आपण पुढच्या काळामध्ये वाटचाल करायला एवढे या निमित्तानं या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. युवराज भगवान दाखले, शिवशाही व्यापारी संघ आणि प्रदेश संघटक भारतीय लोकशाही पॅनलचा तो आम्ही सगळे मातंग समाजाचे कार्यकर्ते म्हणून भविष्यात राष्ट्रवादीचं विचार आपण सगळ्या राज्यभर पसरवण्यासाठी उद्याच्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांचा आणि पवार साहेबांचा आणि राष्ट्रवादीचा विचार सगळीकडे पसरवण्यासाठी आपण कार्य करूया एवढीच भावना या निमित्तानं व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण ज्यांची अतिशय आतुरतेने वाट पाहत होतो, आदरणीय अजितदादांच्या भाषणाची, तर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं असं मी त्यांना विनंती करतो. मंत्रिमंडळातील माझे सहकारी नामदार हसन मुश्रीफ साहेब, जिल्ह्याचे कोल्हापूरचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे वाय पाटील साहेब, मदन कारंडेजी, शिवाजीराव गर्जे, महेश तपासे, दशरथराव पिष्टे, डी.के. चव्हाण, प्रकाश पाटील, आज ज्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे एकत्र जमलेलो आहे ते माजी आमदार राजीव आवळे, अब्राहम आवळे, रामभाऊ सूर्यवंशी, सुधाकरराव कुलकर्णी, श्रीमती दत्ताताई सूर्यवंशी, नितीन कामत, बाबू मनोरी, दिनेश कायमा, युवराज दाखले, राजू आवळे यांच्या बरोबर आलेले ते सर्व त्यांचे सहकारी बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनो, थोड्या वेळात राज्याचे प्रांताध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्रिमंडळातील माझे सहकारी जयंतराव येतील. पण तो आल्यानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम राजूजींचा होईल. काल परवा 2 दिवस आम्ही सगळेजण महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या गडबडीमध्ये होतो. त्याच वेळेस मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की उद्याच्याला जरा वेळ काढायचा, राजीव आवळेंचा आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे. आजच्या प्रवेशाच्या निमित्तानं आवळे परिवारातले पण अनेक भगिनी, अनेक सहकारी इथं उपस्थित आहे, त्यांचंही मी सर्वांचं स्वागत करतो. आणि मुश्रीफ साहेबांनी सांगितलं की तुम्ही याल का? मी म्हटलं कुणाचा प्रवेश आहे? त्यांनी सांगितलं राजीव आवळेंचा प्रवेश आहे. मी ताबडतोब त्यांना सांगितलं की मी जरूर येईल. माझ्या त्या ठिकाणी सकाळी 7 वाजल्यापासूनच बैठका चालू होत्या, परंतु त्याच्यातनं मी ॲडजस्ट केलं आणि
त्या कार्यक्रमाला आलो. राजकीय जीवनामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले 30 वर्ष आम्ही लोक काम करतोय. 30 वर्षात विधिमंडळामध्ये अनेक सहकाऱ्यांच्या, नवीन सहकारी असतील, जुने अनुभव असतील, खूप जणांच्या ओळखी झाल्या, कार्यकर्त्यांच्या ओळखी झाल्या. 2004च्या निवडणुकीमध्ये जनसुराज्य पक्षाचे 4 जण निवडून आलेले होते. विनय गोरे, राजीव आवळे, हर्षवर्धन देशमुख आणि नरसिंग गुरुनाथ पाटील. आणि त्यावेळेस हा 4चा ग्रुप आम्ही विनय गोरेंना मंत्रिमंडळामध्ये घेतलेलं होतं आणि राष्ट्रवादी सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करत होता. शेवटी आपण ज्या भागातून येतो त्या भागाचे प्रश्न सुटले पाहिजे अशा प्रकारे राजू आवळेंची सतत भूमिका असायची. त्यावेळेस तर ते अतिशय तरुण होते आणि गरीब वर्गाच्या करता, वंचित वर्गाच्या करता ते ठिकाणी काम करत होते. इचलकरंजीचं पण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचं तिथं काम चालतं, हातकणंगल्यामध्ये चालतं. त्यांनी आता बोलत असताना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं सांगितलेलं आहे की एकंदरीतच संघटना मजबूत करण्याच्या करता राज्यामध्ये कुठेही जरी काही कार्यक्रम घ्यायचे असतील, कुठली काही जबाबदारी माझ्यावर टाकायची असेल तर ती जबाबदारी मी पेलवायला तयार आहे. यावेळेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडीचं सरकार आहे. मी जाणीवपूर्वक आदरणीय पवार साहेबांनी मला जयंत पाटलांना डिपार्टमेंट कुठली कुठली घ्यायची याच्याबद्दलची चर्चा करायला सांगितलेली होती. मी ठरवलं होतं की मागे 15 वर्ष आदिवासी विकास विभाग आपल्याकडे राष्ट्रवादीकडे होता आणि सामाजिक न्याय विभाग काँग्रेसकडे असायचा. त्यावेळेस सामाजिक न्याय विभाग आपण राष्ट्रवादीकडे त्या ठिकाणी घेतला आणि धनंजय मुंडे जे मागे विरोधी पक्ष नेते होते त्यांना त्या खात्याची जबाबदारी दिलेली. त्याच्यावर काम करत असताना राजीव आवळेंना मी सांगू इच्छितो, त्यांच्याबरोबर आलेल्या असंख्य सहकारी मित्रांना मी सांगू इच्छितो की मंत्रिमंडळामध्ये काम करत असताना, विकासाचे प्रश्न सोडवत असताना, कोरोनाच्या सारखं संकट जगावर, देशावर, राज्यावर असताना देखील जेवढे काही शक्य असेल ती मदत करण्याची भूमिका माझी, हसन मुश्रीफ साहेबांची, धनंजयची, जयंतरावची, आमची सगळ्यांची राहील. त्याबद्दल आपण तिळमात्र शंका मनामध्ये आणू नका. जबाबदारीनं आपण सगळेजण काम करू, संघटना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करू. उद्याच्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील त्यावेळेस आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा परिषदेचे आणि तालुका पंचायतीचे सदस्य कसे निवडून येतील. माझ्या नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिकेमध्ये देखील तिथं राष्ट्रवादीचं घड्याळ आणि त्या घड्याळाचं चिन्ह घेऊन उभे राहिलेले उमेदवार कसे अधिकचे निवडून येतील. इचलकरंजी सहित, वडगाव सहित अशा प्रकारचं काम आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पवार साहेबांच्या बद्दल राजीवनी मगाशी बोलत असताना काही गोष्टीचा उल्लेख केला. परवाच 80वा वाढदिवस आदरणीय पवार साहेबांचा आपण उत्साहाने साजरा केला. पवार साहेब कोरोनाच्या मुळे थोडस म्हणत होते की साधेपणाने या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे, परंतु सगळ्याच कार्यकर्त्यांचा उत्साह उसळून वाहत होता. महिला होते, तरुण होते, युवती होत्या, युवक होते आणि तो कार्यक्रम झालेला आपण सगळ्यांनी पाहिलं. या वयामध्ये देखील पायाला भिंगरी बांधल्यासारखं पवार साहेब त्या ठिकाणी फिरत असतात. तरुणांना लाजवेल इतकं काम पवार साहेब त्या ठिकाणी करत असतात. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक मान्यवरांना, अनेक नेत्यांना, अनेक राजकीय लोकांना पाहिलेलं आहे, परंतु अशा वयामध्ये एवढं काम करणारा नेता हा पवार साहेबांच्या शिवाय देशामध्ये कुणी नाही, ही पण वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. आणि साहेबांची हीच इच्छा आहे, नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. परवाच्याही भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मध्ये
चालत आलेलं आहे आणि तेच पुढे आपल्याला सगळ्यांना नेटाने द्यायचं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील एकेकाळी कोल्हापूर जिल्हा 99ला राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळेस दोन्ही खासदार निवडून देणारा जिल्हा, सातारा जिल्हा दोन्ही खासदार निवडून देणारा जिल्हा आणि पुण्यामध्ये 2 खासदार आले होते, असे 6 खासदार त्यावेळेस आपले आलेले होते. परंतु पहिल्यापासून साहेबांच्यावर अमाप प्रेम असणारा हा जिल्हा, साहेबांचा आजोळ असणारा जिल्हा, अशा पद्धतीनं साहेबांचंही कोल्हापूरवर अतिशय प्रेम आहे. मधून अधून मुद्दामून वेळ काढून कोल्हापूरला जाणार, तिथं अनेक कार्यकर्त्यांना साधणार, तिथले प्रश्न समजून घेणार, आम्हाला देखील हे प्रश्न सुटले पाहिजेत अशा प्रकारे सूचना करणार. या पद्धतीचं सांध्यापासून बांध्यापर्यंत पवार साहेबांचं लक्ष असतं. आताच परवा दिल्लीला पण ते गेलेले होते काही महत्वाच्या प्रश्नांच्या करता राजनाथ सिंग आणि काही वरिष्ठांशी त्यांना चर्चा करायची होती. आज शेतकऱ्यांचा प्रश्न आवासून उभा आहे. प्रचंड मोठा शेतकरी वर्ग दिल्लीच्या आजूबाजूला त्या ठिकाणी जमलेला आहे, तरी देखील प्रश्न सोडवले जात नाही. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असताना आम्ही सगळेजण सर्व जाती धर्माला न्याय देणारे लोक आहोत ही गोष्ट ध्यानात घ्या. आता वेगवेगळे आरक्षणाचे प्रश्न आहेत, परंतु ते आरक्षण देत असताना इतरांना कुणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारची खबरदारी ही आमच्याकडनं देखील त्या ठिकाणी होईल हा विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि आज राजीव आवळे असतील, अब्राम आवळे असतील, रामभाऊ सूर्यवंशी, सुधाकरराव कुलकर्णी, लताताई सूर्यवंशी, नितीन कामत, बापू मनोरी, दिनेश नायमान, युवराज दाखले हे आणि त्यांच्याबरोबर जे जे कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात त्यांचा मी मनापासून स्वागत करीतच करीन. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये राजू जनसुराज्यातनं मी तो पक्ष सोडला आणि राष्ट्रवादीमध्ये आलोय, आगीतनं उठलो फुकुटात पडलो अशा प्रकारची वेळ मी तुझ्यावर घेऊन देणार नाही. आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं राजूला आणि त्याच्याबरोबरच्या सर्व सहकाऱ्यांना, माझ्या आया बहिणींना, माझ्या बाकीच्या सगळ्या तरुणांना मी त्या ठिकाणी देतो. मुश्रीफ साहेब, आपण जयंतराव सगळे मिळून अतिशय चांगल्या पद्धतीने कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या सगळ्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून पक्षाची स्थापना झाल्यापासून ओळखला जातो. त्याच्यामध्ये अधिक भर घालण्याचं काम करू. इतरही भागामध्ये राजूची मदत ही मातंग समाजामध्ये आणि गरीब वर्गाला बरोबर घेण्याच्या करता निश्चितपणे होईल. त्याकरता माझा मराठवाडा असेल, माझा विदर्भ असेल किंवा माझं उत्तर महाराष्ट्र, ठाणे, मुंबई, कोकण या सगळ्याच भागामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं पुढची आखणी करूया अशी खात्री या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाच्या करता असं मुस्लिम साहेबांनी मला इथं बोलवलं त्याबद्दल मुस्लिम साहेबांना पण मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यानंतर प्रवेशाचा कार्यक्रम आहे. उशीर आलेल्याने जास्त बोलायचं नसतं, त्यामुळे मी काही जास्त वेळ आपला घेणार नाही. पण दादांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मुश्रीफ साहेबांच्या, देवराय पाटील साहेबांच्या परवानगीने मी या ठिकाणी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करतो. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये आपल्याला ताकद वाढवण्यासाठी आजचा कार्यक्रम हा फार मोठा, महत्त्वाचा आणि अर्थपूर्ण आहे. मी राजू आवळेंचं पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं पक्षात स्वागत करतो. त्यांना कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आपले काही वर्षापूर्वीचे दिवस आणण्यासाठी कोल्हापुरात अधिक चांगले संघटन करायचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. मदन कारंडे समोर बसलेले आहेत. इचलकरंजी शहरामध्ये पूर्वी वेगळी परिस्थिती होती, पण आता अलीकडच्या काळात इचलकरंजी शहरातही पक्ष संघटन चांगले व्हायला लागलेलं आहे. आणि दादांनी इचलकरंजी शहराचे मधल्या काळात बरेच प्रश्न वेळ देऊन, म्हणजे वस्त्रोद्योगच्या प्रश्नातही लक्ष घालून बरेच प्रश्नांना दिशा देण्याचं काम केलंय. पाण्याची व्यवस्था
करण्यासाठी चांगले निर्णय घेतले आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट होत असताना राजू आवळेंसारखा एक अतिशय चांगला अनुभवी, सर्वांना हवाहवासा वाटणारा, अतिशय नम्रपणाने लोकांशी बोलणारा आणि सदा सर्व काळ हात जोडून लोकांची सेवा करण्याची तयारी असणारा नेता आज राष्ट्रवादीत येतोय आणि त्यामुळं मी पक्षाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो. दादांनी आत्ताच भाषण केले त्यामुळं अधिक मी बोलणं उचित नाही. पुन्हा एकदा राजू आवळेंचं स्वागत करतो आणि त्यांना त्यांचा पक्ष प्रवेश या ठिकाणी करावा अशी सूचना गर्जे साहेबांना करतो. माननीय अध्यक्ष माननीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश विनंती करतो. आवळे एक दोन मिनिटं तुझं वजन कमी झालं काय? आम्हाला बाकीचे पक्षामध्ये प्रवेश करणारे जे प्रमुख कार्यकर्ते त्यांची मी नावं वाचतो. कृपया त्यांनी समोर यावं आणि अध्यक्ष महोदयांना दादांना विनंती करतो की त्यांनी गमछा देऊन त्यांचं पक्षामध्ये प्रवेश द्यावा. अब्राम आवळे हे नगरसेवक माजी नगराध्यक्ष आहेत वडगावचे. सुधाकर कुलकर्णी बीजेपीचे शहराध्यक्ष गबनौरचे. नितीन कामत, बाबू पन्नोरी, दिनेश रायमा आपल्यामध्ये प्रमुख कार्यकर्ते. यानंतर अबुराज दाखले लवजी सेनेमधून या सर्वांचं स्वागत. कॅरन डिसोजा, श्रीमती मॅरिट परेरा, नमस्ते, आपलं स्वागत आहे. आणि भोसले या सर्वांचं पक्षामध्ये स्वागत. मला यांनी पण सांगितलं कृपया सर्वांनी समोर उभे राहिला तर आपल्याला एक चांगला फोटो काढता येईल. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे कार्यकर्ते ख्रिस्ती समाजाचे पुढे बघा, आता पुढे बघा. कारण बापूने पुढे बघा, पुढे बघा. या ठिकाणी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे सगळे ख्रिस्ती समाजाचे काही प्रमुख मंडळी सुद्धा या ठिकाणी त्यांनी आमच्यासोबत प्रवेश केलेला आहे. त्यांचंही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मी मनापासून स्वागत करतो. महेश आभार मान. महेश तपासी आजच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला आलेले राष्ट्राध्यक्ष सन्माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार, आमदार साहेब, प्रवेश झाला ते श्री राजू आवाळे यांच्यासोबत आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत आणि आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. तुम्ही आहात नाही तर उद्या आपली मीटिंग लावली कृषीची कमिटी केली.